माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू कोणावर भुंकायचं आणि कोणाला चावायचं हे मी सांगेन परशु. जास्त स्वतःची अक्कल चालवायची नाही. तू जानकीला भेटायला गेली होतीस ना, काही झालं का तुमच्यात? भांडली? अगं बोल ना. मी तिकडे किती वेळ एकटीच वाट पाहत होते तुझी. एकटीच आली होतीस की अजून कोणी होतं तुझ्यासोबत? एखादी स्त्री जर तुम्हाला दादा म्हणाली तर ते तुम्ही अजिबात मनाला लावून घेत नाही का? त्या दिवशी वहिनी साहेब भेटले होते, त्यांनी निरोप नाही दिला तुम्हाला? ती कुठे भेटली तुम्हाला? शालिमार हॉटेलच्या इथे भेटले होते. शालिमार हॉटेल? काय झालं? इतकी अस्वस्थ का आहात? तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी दिलंच पाहिजे का? उत्तर देण्याजोगं नसेल तर नका देऊ, पण माझ्या बोलण्याने जर तुमची अस्वस्थता कमी होणार असेल तर मला तुमच्याशी बोलायला नक्कीच आवडेल. मुळात माझा प्रॉब्लेम काय आहे तुला कुठे माहिती आहे? तुमच्या या अवस्थेचं कारण जानकी आहे, बरोबर? म्हणून मला वाटतं तुम्ही तुला काय वाटतं याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये, पण हा विषय माझ्यासाठी खूपच पर्सनल आहे. पण माझ्या बऱ्याचशा पर्सनल गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेतच ना, आणि वेळोवेळी माझ्या एकटेपणात तुम्ही मला मदतच केली. कारण त्यावेळी माझ्या मदतीची तुला गरज असते, पण आता तुझ्याकडून अशा कुठल्याही मदतीची मला अपेक्षा नाही. अच्छा, म्हणजे दरवेळी समोरच्याने मदत मागितली की तरच त्याला मदत करायची असते का? माझ्या बाबतीत या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. बहुधा आता तुमची मनस्थिती खूपच वेगळी आहे. नशीब माझं उशिरा का होईना पण तुला हे कळलं. मला माफ करा, पण मला खरंच माहिती नव्हतं की तुमच्यासाठी काही विषय इतके पर्सनल आहेत म्हणून. काही विषयांबद्दल मला माहित नाही, पण जानकी हा माझ्यासाठी खरंच खूपच पर्सनल विषय आहे. सॉरी, पुन्हा या विषयावर नाही बोलणार. काय झालं असं का बघतोयस? छान दिसतेस. काका बासा आता. अमृता, घरातलं सगळं हसणं रुसणं सगळं येताना इथे बरोबर घेऊन आलीस ना. काही राहिलं नाही त्या घरात. असं का म्हणतोयस? बाकी सगळे आहेत ना घरात. बाकी सगळे गंमत करतेस माझी. कोण आहेत ग आता बाकी सगळे? तू नाहीस, आत्या नाही, सुमित्रा चिव तिकडे रमावतीला. अलीकडे दादा सुद्धा इतका बदललाय.
बिचारी जानकी भरडली जाते त्याच्या वागण्यामुळे. ती सुद्धा कुणाशी मन मोकळेपणे बोलत नाही, काही नाही. सतत काहीतरी ओझं डोक्यावर असल्यासारखे वावरत असते इकडे तिकडे. का? आता काय केलं बाबांनी? जानकी तुला भेटायला म्हणून तिकडे गोव्याला आली, त्याच्यावरून एवढा तमाशा केला दादानी. काय? जानकी मला भेटायला गोव्याला आली होती? अमृता, आता उगाच लपवू नकोस. जानकीने सगळं सांगितलंय मला तुझ्या ऍक्सिडेंट बद्दल, पण मी मात्र रागावलोय तुझ्यावर. याच्यातलं मला काही सांगावं असं वाटलं नाही तुला? इकडे तू काही बोलली नाहीस आणि तिकडे दादाला न सांगता जानकी तुला भेटायला आली. हे चुकलंच तिचं. पण त्यावरून दादा एवढा चिडला, बोल बोल बोलला तिला. जीव नकोसा करून टाकला तिचा. हॅलो. आतेबाई, झोपली होतीस? नरसिंहा, नाही रे, जरा पडले होते. पण बोल ना. आणि तू इतक्या रात्री कसा रे फोन केलास? नाही, काही नाही. खूप आठवण आली तुझी. मला सुद्धा तुम्हा सगळ्यांची खूप खूप आठवण येते रे. तू, जानकी, वामन, अमृता, गणेश, या सगळ्यांच्या शिवाय मला राहता येणार नाही हे लक्षात आलं माझ्या. तू कधी येणार आहेस? अरे येणार आहे बाबा, लवकर परत येणार आहे. आणि एकदा आले ना की कुठे कुठे जाणार नाहीये बघ. आणि गेलेस ना तर मग एकदम वर, आधेमध्ये कुठे नाही. हा आतेबाई, पुन्हा जर असं काही बोललीस ना ते याद राख. रागावे ना मी तुझ्यावर. लहान आहेस का रे रुसून बसायला? तुझ्यापेक्षा लहानच आहे ना. हे बघा आतेबाई, मला बाकी काही ऐकायचं नाहीये. तू लवकरात लवकर निघून ये. खूप एकटा पडलोय ग मी. एकटा पडायला काय झालं रे? सोन्यासारखी बायको आहे, एवढा प्रेमळ वामनसारखा भाऊ आहे, अमृतासारखी गोंडस मुलगी आहे. एकटा पडायला काय झालं तुला? पण तुझ्याशिवाय सगळंच अपूर्ण आहे आतेबाई. तू लवकर निघून ये. मला गरज आहे तुझी. नरसिंहा, काय झालंय रे? खरं सांग नरसिंहा, काय झालंय? हे बघ, इथे घोर लावू नकोस मला. सांग मला काय झालंय ते. हे बघ, तू इकडची काळजी करू नकोस. फक्त लवकरात लवकर निघून ये बस. काय लहान मुलासारखे हट्ट करतोस रे? आता यात्रा संपली की येणारच आहे की नाही मी. आणि वाजली किती पाहिलेस का? झोप आता. उद्या सकाळी परत कामं असतीलच ना सगळी. झोप आता. वहिनी, काय म्हणले? घरी आल्यापासून बघतोय, बोलणं नाही, विचारपूस नाही. कामाचं बोलायचं असेल तर बोला, नाहीतर इकडून निघा. कामाचंच बोलायचंय, पण ज्याच्या बरोबर बोलायचे त्याचा काही पत्ताच नाही. मग जा आता इकडून. कसा जाणार? काम झालंय बगर. कसं आहे म्हणजे, आधी बघतोय मी, दादा आमचा लई बिझी दिसतोय हो. मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये उतरल्यापासून
लक्षच नाही त्याचं दुसरीकडे कुठं. तुम्ही लक्ष घालते की नाही या भानगडीमध्ये? का सगळा कारभार आपला त्या राधिका मॅडमच्या हातात? हे त्यांनाच जाऊन विचारा ना. अहो, कुणाला कशाला विचारायची काय गरजच नाही ना. डोळ्यानं दिसते, कानाला ऐकू येते, कळते की आम्हाला घरात काय चाललंय ते. परशु, इथे काय करतोयस? काही नाही, तू सांगितलेलं काम पूर्ण झालं. त्या पातरकरच्या भावाला भेटून आलो हे सांगायला आलो तो. त्या कामाबद्दल बोलण्याची ही वेळ नाही आणि जागाही नाही. तर तुझ्याकडे वेळ नसेल तर त्या राधिका मॅडम आहे त्यांना भेटू काय? जास्त आगाऊपणा करू नकोस परशु. बरं, अजून एक छोटंसं काम होतं. सकाळी तू जे काय हाडूक चगळायला दिलं होतं की नाही, ते चगळता चगळता गिळून टाकलं. ते आता आणखीन हाडकांची गरज आहे. दिलेलं काम पूर्ण झालं की मिळेल. निघ आता. परशु, सुमित्रा आणि चिवला घेऊन ये असं सांगितलं होतं. काय झालं? ते आणणारच होतो. म्हणलं त्याच्या आधी हे पातरकरचं काम बुडवावं, नंतर मग तिकडे. लवकरात लवकर त्या दोघींना इथे घेऊन ये. निघ आता. परशुदादा विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. हे बोलण्याचा अधिकार तुला नाही. खरं तर या घरातलं कोणीच विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाहीये. जानकी, मला सांग, त्या दिवशी तू काय? कुठल्या दिवशी? काही बोलायचं आहे का तुम्हाला? काय नाही. जानकी गोव्याला आली होती मला भेटायला? कशासाठी आणि कधी? काय चाललंय हे? आर्यन आणि जानकी नाही नाही, ते दोघे असे नाही वागणार. आणि गोव्यात असताना आम्ही दोघे एकत्रच तर होतो. आर्यन कुठेही गेला नव्हता मला सोडून. आणि जानकी तरी अशी का वागेल? पण मग वामन काका असं का बोलत होता? काय प्रॉब्लेम आहे हा? अमृता, कसला विचार करतेस? हे बघ अमृता, मी संध्याकाळपासून पाहतोय. खूप डिस्टर्ब आहेस तू. काय झालंय? आर्यन, मला कसं तरीच होतंय. कसं तरी होतंय म्हणजे काय होतंय? बोल ना. हां, आर्यन, आर्यन, तू मला कधी सोडून नाही ना जाणार? अमृता, असं का विचारतेस? आर्यन, तू सांग ना.
कधी सोडून नाही ना जाणार? कोणासाठी ही? वेडूच आहेस. का सोडेन मी तुला अमृता? माझी बायको आहेस तू. तुला मी कधीच सोडणार नाही. लाईफ होती आपली. अरे माझ्या राग्या हिंद्या, लय आठवण येते रे तुमची. काय दिवस होते. अशी मस्त रात्रभर लावत बसायचो आपण. दादाच्या पैशावर आई अशी साला केली. आज त्या दादाचं साल कुत्र बनून जगावं लागते. कुत्र बनवलंय मला. काय काय किंमत आहे ना परशुराम किल्लेदारला. कुत्र बनवलंय. भुंकणार कुत्र. तो म्हणेल तेव्हा भुंकायचं बनव. भूक म्हणला की भाऊ, गप म्हणला की गप. तरी बी हरकत नाही म्हणा. उकिरड्यावरचं कुत्र होण्यापेक्षा दादाचं कुत्र. गळ्यात पट्टा बांधलेलं कुत्र. पट्टा पण असं तसं नाही बरं का. सोन्याचा, किल्लेदारांच्या सोन्याचा पट्टा. ठीक आहे, थोडे दिवस सहन करायला लागणार. पण काय हरकत नाही. मायला एक दिवस असं येईल की नाही, उलटी होईल पोझिशन. उलटी. पट्टा माझ्या हातात. ठीक आहे. परशुराम किल्लेदार, असं हरून जायचं नाही. उभं राहायचं पुन्हा एकदा. एकेकाकडे बघायला पाहिजे आता. दादाचं कुत्र म्हटल्यावर किती बी भुंका, कोणाला बी चावा, मायला काय फरक नाही पडणार आता. कोण मोराच का फराच कोण आहे तू शिआयडी मायला तिच्या. कोण नाही येणार आपल्याला अंगाला टच पण नाही करणार. मजा करा. दादाचं कुत्र म्हणून जिकडं तिकडं चावा मार. पहिला चावा मारायचा जानकीला. घरामध्ये आल्यापासून लई डोक्यात बसली ती. जानू मेरी जान मैं तेरे. त्याला परशुराम कोणीतरी बघायचे आज आपल्या घरात. आपल्या रूम मध्ये जाऊन आपलं पडलेलं बरं. अहो मला माहितीये तुम्हाला काहीतरी बोलायचंय. बोलून मोकळे व्हा ना. तुमची होणारी घुसमट नाही बघवत आहे माझ्याच्याने. माझी होणारी घुसमट तुझ्यामुळे होतीये हे कळत नाहीये का तुला जानकी? मला सगळं कळतंय, पण तुम्हाला फसवण्याचा किंवा तुमच्याशी खोटं बोलण्याचा हेतू नाहीये माझा. मग का सांगत नाहीयेस मला खरं खरं? का लपवून ठेवतेस माझ्यापासून काहीतरी? याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, हो ना? असं काय बोलताय? माझ्या पांडुरंगापेक्षा जास्त विश्वास माझा तुमच्यावर आहे. तुम्ही माझा आधार आहात, माझं कुंकू आहात.
रात्री इतक्या उशिरा तुला कोणाचा फोन आलाय? अमृताचा फोन. ती या घरासाठी मेली आहे हे विसरले का ती? का तू विसरलेस? यापुढे तिने या घरात कोणालाही कशासाठीही फोन करायचा नाही हे सांग तिला. आणि तूही लक्षात ठेव,